नमस्कार मतदार बंधू भगिनींनो, हे वाक्य तुम्ही आजकाल खूप ऐकत असाल. राजकारण म्हटलं की भुवया उंचावतात आणि कानही टवकारतातच. राजकारण म्हणजे केवळ पद नाही किंवा सत्ता नाही, ते समीकरण तर आहेतच, पण त्याबरोबरच या गणिताबरोबर एक केमिस्ट्री पण आहे, लोकांसोबतची. समाज म्हटलं की संस्कृती येते, कला, क्रीडा, शिक्षण, सहकार या सगळ्याच गोष्टी येतात. या गोष्टींचा समतोल साधत एक उमेदवार जनतेच्या मनापर्यंत पोहोचत असतो. अशीच निवडणुकींची रणधुमाळी आता येऊन ठेपलेली आहे आणि नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 7 मधून जनमानसामध्ये पॉप्युलर तर ते आहेतच, पण त्याबरोबरच वर्षानुवर्ष कार्याचा त्यांनी ध्यास घेतलेला आहे, हेही लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. उमेदवार म्हणून ज्यांना ते माहिती आहेत त्यांना मनुष्य म्हणून आज आपल्याला ओळख करून द्यायची आहे आणि माणूस म्हणून जे त्यांना ओळखतात, आज उमेदवार म्हणून ते त्यांच्या समोर येणार आहेत. आपल्या सोबत आहेत श्री योगेश हिरे. नमस्कार सर. नमस्कार. सगळ्यात पहिले तर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि निवडणुका एकदम जवळ येऊन ठेपलेल्या आहेत. तर सगळ्यात पहिले लोकांशी संवाद साधण्याचा हा जो मार्ग आहे, ही जी संधी आहे, याचा आपल्याला जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायचा आहे. तर सगळ्यात पहिले तुमची जी बॅकग्राऊंड आहे, तुमची जी राजकीय कारकीर्द आहे, त्याच्याबद्दल एक थोडक्यात मला जरा सांगाल. खरं तर आमचे वडील स्वर्गीय पोपटराव हिरे हे अगदी भारतीय जनता पक्षाच्या फाउंडेशनपासून ते कार्यरत आहेत. शालेय जीवनात असताना त्यांच्यावरती नानाराव ढोबळे नावाच्या एका ऋषीतील संघप्रचारकाचा प्रभाव पडला आणि त्याच्या संपर्कात ते येऊन त्यांनी संघाचा संस्कार लहानपणापासून त्यांना मिळाला आणि त्यानंतर शिक्षण झाल्यानंतर त्यांनी काही दिवस सरकारी नोकरी केली. नंतर पूर्ण वेळ भारतीय जनता पक्षाच्या कामामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलं. सुरुवातीला जनसंघ, नंतर भारतीय जनता पक्ष आणि नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पक्षाची पाळंमुळं त्यांनी रोवली. त्याचबरोबर त्यांच्या समकालीन असलेले स्वर्गीय दादासाहेब वडगरे असतील, बंडोपंत जोशी असतील, डॉक्टर डोंगरे असतील, या सगळ्यांनी मिळून नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना करून भारतीय जनता पक्षाचं फाउंडेशन मजबूत करण्याचं काम त्यावेळेस केलं. आणि मी देखील आता आमच्या वहिनींच्या माध्यमातून, आमच्या वहिनी माननीय आमदार श्रीमाताई हिरे या 3 टर्म गंगापूर रोड या परिसरातनं नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलं आणि त्यांच्या पहिल्या निवडणुकीपासून आम्ही त्या सगळ्या भारतीय जनता पक्षाचं काम गंगापूर रोड, कॉलेज रोडला वाढवण्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी खूप काम केलं. खरं तर हा गंगापूर रोड, कॉलेज रोड परिसर तसं बघितलं गेलं तर काँग्रेस विचारांचा होता, परंतु त्या सगळ्या त्या याच्यामध्ये चंचू प्रवेश करून आम्ही तो आता पूर्ण भारतीय जनता पक्षाचा तो बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा असा तो परिसर केलेला आहे. याच्यामध्ये आम्हाला खूप परिश्रम घ्यावे लागले आणि निश्चितच माझा देखील लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आल्यामुळे साधारण हिंदुत्ववादी विचाराचे आम्ही सगळेजण आहोत आणि त्या माध्यमातूनच आम्ही कार्य करत असतो. म्हणजे आमच्या वडिलांचा संस्कार असा की ते आम्हाला सांगायचे की राजकारण हे राजकारण नसून राजकीय क्षेत्र हे एक सामाजिक कार्य करण्याचं अतिशय प्रभावी माध्यम आहे, असा संस्कार आमच्यावर त्यांनी केला आणि आम्ही आजपर्यंत त्याच्याकडे एक सामाजिक कार्य करण्याचं माध्यम म्हणूनच बघत आलो आहे. आणि तो जो आमच्या वडिलांचा संस्कार आहे तो आम्हाला आजपर्यंत खूप कामी आला आणि त्याच्यामुळेच आपण म्हणतात त्याप्रमाणे जनमानसामध्ये आम्ही एकरूप होऊन काम करू शकतो आणि सगळ्या म्हणजे लोकांच्या जनसुविधा किंवा ज्या काही नागरी सुविधा असतील त्याचं काम तर असतंच, पण त्या पलीकडे जाऊन लोकांशी संपर्क करून त्या पलीकडे लोकांशी एक नातं प्रस्थापित करण्याचं काम आम्ही वेगवेगळ्या, मग ते आमच्या आध्यात्मिक क्षेत्र असेल, मग आमचं तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट असेल किंवा इतर आमची ज्या क्षेत्रांमध्ये मी काम करतो, क्रिकेट असोसिएशन असेल, गोदावरी अर्बन बँक असेल, या सगळ्या माध्यमातून मी लोकांच्या संपर्कात येतो आणि लोकांची सगळी कामं करण्याचं सौभाग्य मला गेली 9 वर्ष झाले लाभलेलं आहे. क्या बात आहे. राजकीय वर्तुळाबरोबरच तुम्ही खूप छान आत्ता सांगितलं की तुमचा वेगवेगळ्या क्षेत्रांमधलाही राबता तितकाच आहे. मग ते क्रीडा असो, क्रिकेट असोसिएशन असो, सहकार क्षेत्र असो किंवा शिक्षण संस्था असो, याचा समाजकार्यामध्ये तुम्हाला कसा उपयोग होतो, तुम्ही मला सांगाल. खरं तर आता मी ज्या संस्थेचा अध्यक्ष आहे त्या ग्रामोदय शिक्षण संस्थेची स्थापना माझ्या वडिलांनीच केली. आज
आम्ही दुर्गम आणि अतिदुर्गम भागामध्ये विद्यार्थ्यांसाठी काम करतो. भटके विमुक्त जातीच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही 4 आश्रमशाळा चालवतो. त्याच्यानंतर आपल्याला माहिती असेल की कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय नावाचा केंद्र शासनाचा जो कार्यक्रम आहे त्याच्या माध्यमातून 300 निवासी विद्यार्थिनी ज्या शालाबाह्य आहेत की जे आदिवासी भागातल्या की ज्यांना कुठेही त्याच्या शिक्षणाबद्दल आस्था नसलेल्या कुटुंबातनं त्या येऊन त्या आमच्याकडे शिक्षण घेतात, निवासी शिक्षण घेतात. आणि अक्षरशः अतिदुर्गम भागामध्ये आम्हाला विद्यार्थिनी मिळवण्यासाठी पण खूप कष्ट घ्यावे लागले. परंतु एकदा आता ती शाळा इतकी एस्टॅब्लिश झाली की तिथे ॲडमिशन मिळणं अवघड होतं. अशा त्या शालाबाह्य मुलींसाठी आम्ही शाळा चालवतो. तिथे नुसतं अकॅडमिक शिक्षणच नाही तर त्यांना व्यवसायाचं शिक्षण आणि त्यांना थोडंसं आध्यात्मिक अंगाने देखील आम्ही शिक्षण देऊ शकतो की ते एक चांगला विद्यार्थी किंवा घडवण्यापेक्षा चांगलं माणूस घडवण्यामध्ये आमचा त्याच्यामध्ये जास्त जोर आम्ही देत असतो. अशा पद्धतीने शिक्षण क्षेत्रात काम. तसेच आपण म्हणलं त्याप्रमाणे क्रीडा क्षेत्रामध्ये मी तर नाशिक शहरातल्या जवळजवळ सगळ्याच क्रीडा संस्थांशी माझा संबंध आहे. मी लहानपणी गुलालवाडी व्यायामशाळेत जात असे. त्याच्यानंतर रोकडबा व्यायामशाळा जी आहे तिथे आम्ही कुस्तीचं प्रशिक्षण घेतलं. तसेच मित्रविहार नावाचा जो क्लब आहे तिथे आम्ही जुडोचं प्रशिक्षण घेतलं. मी टेबल टेनिस देखील म्हणजे विद्यापीठ लेवलपर्यंत टेबल टेनिस देखील खेळलो. त्याच्यानंतर क्रिकेट असोसिएशनची माझा गेले अनेक वर्ष म्हणजे मी 25 वर्षापासून क्रिकेट असोसिएशनमध्ये काम करतो आहे. आणि सांगायला आनंद होतो की जे मूलभूत सुविधा ज्या नव्हत्या आम्ही जेव्हा क्रिकेट असोसिएशनचं काम सुरू केलं आज त्या अद्ययावत मूलभूत सुविधा दिल्यामुळे आज आमच्या नाशिकचे जे क्रिकेटपटू आहेत ते रणजी सामने असो किंवा IPL असो. IPLमध्ये देखील आता साहिल पारखसारखे आमचे खेळाडू जे आपला खेळत आहेत चमकत आहेत. हे एक आमचं क्रिकेटचं काम सुरू केल्यानंतर आमचं एक स्वप्न होतं ते कुठेतरी साकार झाल्यासारखं आम्हाला वाटतं. त्याचं आम्हाला खूप समाधान आहे. त्याच्यामधूनच मी एक तर क्रीडा क्षेत्रात असल्यामुळे मला माझ्यामध्ये खिलाडू वृत्ती हे झालेली आहे. त्याच्यामुळे माझं सगळ्याच लोकांशी माझे संबंध चांगले असतात. म्हणजे मला कोणीही विरोधक नाही आहे. आणि विरोधी विचाराची माणसं असेल तरी त्यांच्याशी माझे सौहार्दाचे संबंध ठेवण्यामध्ये मला यश आलेलं आहे. आणि सगळ्यांशी माझं चांगलं ट्युनिंग असतं. कारण मी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतो. नाट्यक्षेत्र असो, संगीत क्षेत्रामध्ये देखील मी हौशी म्हणून का होईना मी त्या क्षेत्रामध्ये थोडासा माझा वावर आहे. आणि साहित्य असो सगळ्या क्षेत्रामध्ये थोड्या प्रमाणात मी असतो. त्याच्यामुळे मला सर्व स्तरावरती लोकांशी माझा संपर्क येतो आणि मी चांगले संबंध प्रस्थापित करण्यामध्ये मला यश मिळालेलं आहे. योगेशजी मला सांगाल की जेव्हा एवढं मोठं काम असतं आणि निवडणुकीच्या प्रचाराचा काळ थोडासा छोटा असतो. सो 2017 ते 22 जो तुम्ही कारकीर्द निभवलेली आहे त्याच्यामधले हायलाईट्स जर लोकांना सांगायचे तुमच्या डोक्यामध्ये ऑन टॉप ऑफ युअर माइंड जर मी विचारलं तर ते कुठले कुठले असतील? खरं तर आता तो जो प्रसंग तुम्हाला ते जे सांगितले माझ्या कार्यकालामध्ये 5 वर्षाचा कार्यकाल असेल त्याच्यामध्ये 2 वर्ष कोविडच्या पॅन्डेमिकमध्ये गेलेले होते. आणि त्यावेळेस अगदी म्हणजे दुःखाचे यातनेचे दशावतार आपण सगळ्यांनीच पाहिलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये मला जमेल तसं काम करायची मी संधी मला मिळाली. आणि त्या माध्यमातून मी खूपच पीडित कुटुंबांशी माझा संपर्क आला. आणि खूप लोकांच्या मध्ये राहून मी कोविडसाठी काम केल्यामुळे माझं एक भावनिक नातं आमच्या नागरिकांमध्ये तयार झालेलं आहे. तसं ते रेमडेसिवीर इंजेक्शनची उपलब्धता असो, त्यांच्यावर आर्सेनिक अल्बम नावाच्या होमिओपॅथिकच्या गोळ्या लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट करणं असो किंवा मृत व्यक्तींचे अंत्यसंस्कार करण्यापर्यंत त्यांना मदत करण्यापर्यंत आम्ही त्या ठिकाणी काम केलं. खरं तर त्या खूप कटू आठवणी त्या सगळ्या पॅन्डेमिकच्या आमच्यामध्ये आहेत. परंतु ते 2 वर्षाचा काळ खूप कठीण होता आणि ती आमची सगळ्याच समाजामध्ये काम करणाऱ्या सगळ्याच माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची ती एक सत्वपरीक्षाच होती. त्या परीक्षेदरम्यान आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलो. अक्षरशः गोरगरीब लोक किंवा मध्यमवर्गीय लोकसुद्धा रोजगार नसल्यामुळे अक्षरशः अन्नान्न दशा त्यांची झाली होती. मग आम्ही सगळे मित्र मिळून सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन वर्गणी काढून एक चेतना जागृती मंचाची स्थापना केली. आणि त्या म्हणजे त्या
ग्लानीर आलेल्या त्या समाजामध्ये चैतन्य निर्माण करावं अशासाठी आम्ही मग त्यांना किराणा माल काय काय त्यांना पोहोचवणं असो किंवा इतर त्यांच्या काही ज्या काही गरजा असतील किंवा वैद्यकीय काही सेवा असतील. आता मी वॅक्सिनेशन जे आपलं होतं त्या वॅक्सिनेशनचं सुद्धा मी खूप दिवस काम केलं आणि आमच्या प्रभागात जास्तीत जास्त लोकांना वॅक्सिन देण्याचं मी त्या ठिकाणी लस देण्याचं काम केलेलं आहे. अशा खूप आठवणी आहेत. ते माझ्या कारकिर्दीतला तो जो पिरियड होता तो उल्लेखनीय आहे. आणि काम जर म्हटलं म्हणजे नागरी सुविधांच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर आमच्याकडे आता मलनिस्सारणाच्या 2 मोठ्या वाहिन्या तिथे आवश्यक होत्या की जे आणि काही नाले आम्हाला बंदिस्त करायचे होते. मी आपल्या महापालिकेमध्ये सातत्याने त्याचा पाठपुरावा करून मलनिस्सारण विभागाच्या मोठ्या वाहिन्या तिथे टाकल्यामुळे बऱ्याच अंशी तिथले आपलं जे नेटवर्क असतं ड्रेनेजचं ते व्यवस्थित सुस्थितीत आणलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे CBS ते कॅनडा कॉर्नर हा रस्ता कॉन्क्रीट करण्याचं काम मोठं काम आमच्या कारकिर्दीत झालेलं आहे. त्याच्यामध्ये माझ्या बरोबरच्या सगळ्याच नगरसेवक सहकाऱ्यांचं मला सहकार्य लाभलेलं आहे. दुसरं म्हणजे आमच्या प्रभागामध्ये शिवशक्ती क्रीडा मंडळी ती 20 लक्ष लिटरचा जलकुंभ आम्ही त्या ठिकाणी बांधलेला आहे की जेणेकरून पाण्याची समस्या दूर व्हावी. अजूनही बरीच आव्हानं आहे. आमच्या प्रभागामध्ये शिक्षण संस्था खूप जास्त असल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या खूप आहे. त्याच्यामुळेच त्याच्या अनुषंगाने होणारी ट्रॅफिकची सगळी कोंडी तो एक मोठा प्रश्न आमच्याकडे आला आहे. त्याच्या संदर्भात सुद्धा आता ते मोठी कामं आम्हाला करण्याचे आव्हानं आमच्यासमोर आहेत. ते भविष्यामध्ये आम्ही त्याचं देखील नियोजन केलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आकाशवाणीचा भाजी बाजार हा आमच्या इथला खूप कळीचा मुद्दा झालेला आहे आणि अनेक वेळा त्या भाजी मार्केटमध्ये आमच्या लोकांना चालणंसुद्धा शक्य होत नाही अशी परिस्थिती आहे. त्याच्या संदर्भात मी पाठपुरावा करून आयुक्तांना खूप वेळा निवेदन दिले परंतु अजूनही पाहिजे तसं यश त्या कामामध्ये आम्हाला मिळालं नाही. ते एक मोठं आव्हान आमच्या पुढे आहे. खरं तर भाजी मार्केट जे आहे आकाशवाणीचं तिथे रजिस्टर्ड भाजीवाले आम्ही 145 भाजी व्यापारी आतमध्ये त्यांच्यासाठी इमारत बांधलेली आहे. ती करून देखील बाहेर रस्त्यावरती भाजीवाले बसतात आणि आमच्या प्रभागातल्या लोकांशी अरेरावी करतात. ते आम्हाला ते खूप त्याचं दुःख होतं. त्याच्या संदर्भात आम्ही आता एक कठोर पावलं उचलावे लागणार आहे. ते एक मोठं आव्हान आमच्या पुढे आहे. आणि दुसरं म्हणजे सिंहस्थाच्या माध्यमातून आता जे काही निधी आपल्या नाशिक शहराला मिळाला आहे त्यातला निधी जास्तीत जास्त पदरात पडून आमच्या प्रभागाचा विकास करणे हे एक मोठं काम आम्हाला करायचं आहे. खरं तर 4 वर्ष झाले आम्ही त्या ठिकाणी सभागृहात नाही आहोत. 5 वर्षाचा आमचा कार्यकाल संपल्यानंतर देखील कामाचं सातत्य आम्ही काही सोडलेलं नाही. रोज लोकांच्या सुखदुःखामध्ये जाणं, लोकांच्या ज्या मूलभूत गरजा असतात जेणेकरून म्हणजे पाण्याची समस्या असो किंवा तुमच्या रस्ते असो, स्ट्रीट लाईट असो किंवा उद्यानं असो. आमचा प्रभाग जो आहे तर शहरातला सगळ्यात जास्त उद्यानं असलेला प्रभाग आहे आणि त्या उद्यानांचा मेंटेनन्स करणं खूप मोठं असतं. त्याला निधी तसा पाहिजे तसा नसतो. उद्यान विभागामध्ये कर्मचारी पण कमी असतात. त्याच्यामुळे आम्ही विविध NGOज किंवा याच्या आपल्या जो याचा निधी असतो कंपन्यांचा त्या कंपन्यांच्या निधीमधनं त्यांना आम्ही प्रवृत्त करून तिथे त्यांना गार्डन मेंटेनन्स करणे असा त्या सगळ्या सुविधा आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो. माझा हाच एक प्रश्न होता की 22 पर्यंत तुमचा कार्यकाळ होता. त्याच्यानंतरही तुम्ही हे सगळं काम जे आहे ते नगरपालिका लेवलपर्यंत तुम्ही चालू ठेवलं. हे कसं जमवलं? म्हणजे याच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा ड्राईव्ह लागतो, एक वेगळ्या प्रकारचं कन्व्हिक्शन लागतं आणि हे प्रत्येकाला जमत नाही. म्हणजे ज्यांच्या भरपूर वेळेला बहुतांशी लोकांची एक अशी ओरड असते की जे उमेदवार असतात ज्यांचा कार्यकाळ चालू असतो तेव्हाही काही कामं होत नाहीत. तुम्ही हा कार्यकाळ संपल्यानंतरही ही गोष्ट सुरू ठेवली. हे कसं जमवलं? खरं सांगायचं तर मी राजकारणात जरी असलो तरी मी माझ्याकडे नेतागिरी वगैरे हा माझा पिंड नाही आहे. मी माझा कार्यकर्त्याचा पिंड आहे. मी कार्यकर्त्याचा पिंड असल्यामुळे लोकांमध्ये जाऊन काम करणे, लोकांचे सुखदुःख वाटून घेणे किंवा लोकांच्या समस्या दूर करणे हे उपजतच माझं काम आहे. त्याच्यासाठी मी नगरसेवक असलो काय किंवा नसलो काय
एक तर तुम्हाला लोकांशी कनेक्ट असणं गरजेचं आहे. आणि लोकांशी कनेक्ट केव्हा येतो की जेव्हा तुम्ही लोकांमध्ये जाऊन लोकांसाठी काम करतात. मग ते कुठल्याही तुमच्या वैयक्तिक स्वरूपाच्या अडचणी असो किंवा नागरी सुविधा असो, या सगळ्या अडचणींमध्ये तुम्ही लोकांशी एकरूप झाला की आपोआपच हे सगळे कामं तुम्हाला करणं सोपं जातं. सुदैवाने माझ्या सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे महापालिकेचे अधिकारी असो, तुमच्या MSCBचे अधिकारी असो किंवा इतर सगळ्या गव्हर्नमेंटच्या ऑफिसेसमध्ये अनेक अधिकाऱ्यांशी माझे अगदी जवळचे संबंध असल्यामुळे आणि मी कुठलंही वैयक्तिक काम तिथे घेऊन जात नसल्यामुळे मला एक माझ्याकडे एक वेगळा दृष्टिकोन बघण्याचा आहे. मी सगळ्या आपल्या पीडित गोरगरीब लोकांची कामं घेऊन जात असतो, हे लोकांना माहिती आहे. आणि ती सगळी कामं ही सामाजिक असतात, सार्वजनिक स्वरूपाची असतात. त्याच्यामुळे मी ते काम करणं मला सोपं जातं. आणि मुळातच माझा कार्यकर्त्याचा पिंड असल्यामुळे मला ते कामाची आवड आहे. म्हणजे मला एखाद दिवस असा गेला की कोणी माझ्याकडे काही काम घेऊन आलं नाही तर मला अस्वस्थ व्हायला होतं. इतकं मी आता वर्कहोलिक झालेलो आहे. त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचं हे आहे. मला अनेक माझ्या कौटुंबिक गोष्टींचासुद्धा काही वेळा त्याग करावा लागतो. परंतु माझं कुटुंब देखील माझ्या मागे ठामपणे तेथे उभं राहतं. आमच्या आदरणीय सीमाताई हिरे आमच्या वहिनी आहे, त्या 3 टर्म आमदार आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील अनेक योजना ज्या आहेत, जसं किंवा आमच्या दुसऱ्या भगिनी देवयानीताई फरांदे असतील, त्यांच्या माध्यमातून देखील ह्या ज्या सरकारी शासकीय योजना ज्या गोरगरिबांसाठी आहे त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करत असतो. त्यामध्ये मला आमदार देवयानीताई असतील, सीमाताई असतील किंवा आमच्या सगळेच लोकप्रतिनिधी असतील, यांचं खूप मला त्यांचं सहकार्य मिळतं आणि त्यांच्या माध्यमातून मी समाजसेवा करू शकतो. क्या बात आहे. आता नेहमी समाजकार्य म्हटलं की एक स्वच्छ हेतू, नितळ हेतू, या हेतूबद्दल भरपूर वेळा चर्चा होते. जसं तुम्ही म्हटले की तुमच्या कार्यकाळानंतरही तुम्ही चतुर्थ श्रेणी वर्गातले काही कर्मचारी असतील किंवा स्वच्छता कर्मचारी असतील, तुम्ही नेहमीच त्यांना काही ना काहीतरी ग्रॅटिफाय करत असता, त्यांना अवॉर्ड्स देऊन पण तुम्ही सन्मानित करत असता. तर कधी कधी काही लोकांना हेतूबद्दलही शंका येऊ शकते. तुमचा हेतू तुम्ही आज स्पष्ट कराल? आता तुम्ही हा प्रश्न विचारला, हा जो उपक्रम आहे चतुर्थ श्रेणी म्हणजे आमच्या नाशिक महानगरपालिकेचे जे स्वच्छता कर्मचारी आहेत किंवा मलनिस्सारण विभागाचे कर्मचारी आहेत, त्याचबरोबर पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी आहे, त्याच्यानंतर आमच्या घंटागाडी कर्मचारी आहे, हे जे घटक आहेत ना महापालिकेतले, हे खूप महत्त्वाचे घटक आहेत. आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि माझ्यावरती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संस्कार झाल्यामुळे सामाजिक समरसतेचा मंत्र आम्हाला त्या संघाच्या शाखेमध्ये दिला जातो. आणि त्याच्यामध्ये मला एक वाक्य तुम्हाला सांगावंसं वाटेल की कृतज्ञता याच्यासारखा सुंदर भाव हा जगात कुठलाच नाही. आणि कृतघ्नते इतका वाईट भावसुद्धा कुठलाच नाही. त्याच्यामुळे त्या सगळ्या कर्मचाऱ्यांप्रती की जे आपलं आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी अहोरात्र झटत असतात, हे पाणी पुरवठा असेल, मलनिस्सारण असेल, घंटागाडी कर्मचारी असतील किंवा स्वच्छता कर्मचारी असतील, हे लोक आपल्या आरोग्यासाठी, आपल्या सगळ्या नागरिकांच्या आरोग्यासाठी अहोरात्र काम करत असतात. ते काम कुठेतरी त्याची सराहना झाली पाहिजे किंवा ते जे काही काम करतात त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये जो कृतज्ञतेचा भाव आहे तो आपण एक्सप्रेस केला पाहिजे की जेणेकरून आपल्याकडनं प्रेरणा घेऊन इतरही लोक तसं करतील. आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही दर दिवाळीमध्ये गेली 24 वर्ष दर दिवाळीमध्ये आम्ही त्या सगळ्या स्वच्छता कर्मचाऱ्या किंवा ज्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांबरोबर आमची दिवाळी साजरी करत असतो. आणि तो क्षण आमच्यासाठी दरवर्षी आम्ही त्याची वाट बघत असतो. आणि आमच्या प्रभागातील सर्व नागरिक म्हणजे जे समर्थ ज्येष्ठ नागरिक मंडळ असो, नसती उठाठेव मित्रपरिवार असो किंवा तुळजाभवानी ट्रस्ट असो, हे सगळे मंडळं त्या कार्यक्रमात आता सहभागी व्हायला लागलेले आहे. आणि तो कार्यक्रम आता त्या कार्यक्रमाचं खूप मोठं स्वरूप असतं. आणि दुसरं अजून मला एक असं सांगायला आवडेल की आमच्या गेल्या 25 वर्षाच्या या राजकीय कारकिर्दीमध्ये एक मोठं काम आमच्या हातून देवानी असं करून घेतलं असेल. मी म्हणतो की त्या ठिकाणी मी तुळजाभवानी मंदिराची स्थापना केली. आणि
गंगापूर रोड जो परिसर आहे त्या परिसरामधल्या बहुतांशी लोकांची कुलस्वामिनी ही तुळजाभवानी असल्या कारणाने आमच्या मनामध्ये विचार आला आणि जेव्हा आमच्या वहिनी सीमाताई नगरसेविका झाल्या तेव्हा आम्ही तिथे तुळजाभवानीचं मंदिर बांधलं. आज त्या मंदिराचं महात्म्य इतकं वाढलेलं आहे की तुम्ही तुम्हाला लक्षात येईल की नवरात्र उत्सव जेव्हा असतो तेव्हा नाशिकच्या तुळजाभवानी मंदिर गंगापूरचं येथे एक मोठं आकर्षणाचं केंद्र बनलेलं आहे. तिथे विविध कार्यक्रम होतात. माता भगिनींचं श्रीसुक्ताचे पाठ असो, तिथं सगळं आध्यात्मिक वातावरण असतं. त्याच्यानंतर सप्तशतीचे पाठ असो, त्याच्यानंतर भोंडला असो, रावण दहन असो, त्याच्यानंतर आमच्या सगळ्या कन्या पूजन असो, हे सगळं मोठ्या स्वरूपात आम्ही सगळं त्या ठिकाणी करत असतो. त्याच्यानंतर दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेला आम्ही विविध मोठे गायक बाहेरून आणून त्या ठिकाणी संगीताचा कार्यक्रम घेत असतो. हे सांगण्याचं कारण असं की हे जे कार्यक्रम नगरसेवकाचं काम नुसतं नागरी सुविधा देणं नसून नागरिकांशी वेगळं नातं स्थापित करणं हे देखील आहे. त्याच्यामुळे या माध्यमातून आम्हाला त्याचा उपयोग होतो आणि या सगळ्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोचतो. लोकांच्या जीवनामध्ये थोडासा आनंद निर्माण करायचा प्रयत्न आम्ही करत असतो त्या आध्यात्मिक कामातनं. त्याचं आम्हाला देखील खूप समाधान आहे आणि आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने गेली अनेक वर्ष ती संधी आम्हाला परमेश्वरांनी दिलेली आहे. वा, असाच हेतू नितळ राहावा आणि हा विरोधकच नाही तर सगळ्यांपर्यंत पोहोचावा हे तुम्ही नक्कीच म्हणेन याच्यामधून. यासोबतच आता राजकीय वर्तुळामधून थोडंसं वैयक्तिक रीतीने पण तुम्हाला गायन वाचन ह्याचा प्रचंड छंद आहे हे आम्ही जाणून आहोत आणि ते तुमच्या सगळ्या नसती उठाठेव मित्रमंडळ असो किंवा सगळे जे कार्यक्रम असतात त्यातून दरवेळी रिफ्लेक्ट होत असतो. सो एक व्यक्तिमत्व विकास म्हणून ह्या गायनाचा ह्या छंदांचा कसा उपयोग होतो? खरं तर मी पेठे हायस्कूलचा विद्यार्थी आहे. मी पण तो जो काळ होता तेव्हा पेठे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांकडे एका वेगळ्या रिस्पेक्टने पाहिलं जातं. याचं कारण असं की म्हणजे माझ्यावरती तर आमच्या सगळ्या शिक्षकांचे खूप मोठे उपकार आहेत की त्यांचे आम्हाला अकॅडमिक शिक्षणाबरोबर त्यांनी आमच्या इतर अंगाने देखील आमचा व्यक्तिमत्वाचा विकास केल्याचं काम त्यांनी अप्रत्यक्षरित्या केलं आहे. म्हणजे याचा अमक्या माणसाचा व्यक्तिमत्वाचा विकास करायचा म्हणून याला हे शिकवा असं नाही, पण ते अप्रत्यक्षरित्या आमच्यावरती संस्कार झालेले आहेत. लहानपणापासून मग समूह गायनामध्ये भाग घेणे, मग त्याच्यानंतर सोलो गायन करणे, हे सगळं त्यांना आम्हाला आमच्या संगीत शिक्षकांनी मग ते अनंत केळकर सर असो, बाळ भाटे सर असो, या सगळ्यांनी आम्हाला लहानपणापासून गाण्याची आवड लावली. तसेच माझे गुरु नाट्यक्षेत्रातले दत्ता नागपुरे यांच्यावर माझ्या जीवनावर खूप मोठा प्रभाव आहे. त्यांच्या ग्रुपमध्ये मी अनेक नाट्यक्षेत्रामध्ये अनेक नाटकांमध्ये कामं केली. व्यावसायिक नाटकांमध्ये देखील काम करायची मला संधी मिळाली आणि राज्य नाट्य महोत्सवामध्ये देखील अनेक वेळा मला अभिनयाची बक्षिसं मिळाली आणि राज्य नाट्य महोत्सवामध्ये आमच्या ग्रुपला देखील आम्हाला अनेक पुरस्कार मिळाले. त्याच्यानंतर काही व्यावसायिक रंगभूमीवर बालनाट्यामध्ये कुमुदताई अभ्यंकरांबरोबर मी बालनाट्यांचं प्रयोग लहानपणापासून केले. म्हणजे अक्षरशः मुंबईपर्यंत आम्ही आमच्या सगळ्या ग्रुपचे प्रयोग तेव्हा लागले आणि त्याच्यामधनं माझ्यावरती जो थोडासा संस्कार झाला, मी वाचनाचा संस्कार असेल, हे सगळे संस्कार माझ्या पेठे विद्यालयाच्या माझ्या शिक्षकांनी माझ्यावर केले. त्याचा मला कायम अभिमान राहील आणि त्याच्या माध्यमातून मी माझ्या व्यक्तिमत्वाचा जो काही विकास तुम्ही म्हणता घडला आहे तो घडला असावा असं मला वाटतं. 100%. आणि हा विकास आता पुढे पण घडवायचा आहे आणि जे जनरली या प्रचाराच्या काळामध्ये मॅनिफेस्टोज येत असतात, प्रचारनामा येतो, जाहीरनामा येतो, वचननामा येतो, तसा तुमचा एक वैयक्तिक जाहीरनामा काय असेल, काय सांगाल लोकांना? याच्यात मूलभूत फरक असा आहे. पक्षाचा जाहीरनामा जो असतो तो पूर्ण शहराच्या विकासाची त्याच्यामध्ये योजना असते. प्रत्येक पूर्ण शहराचा त्याच्यामध्ये शहराच्या सगळ्या समस्या असतात, ते शहराच्या सगळ्या जे काही अपूर्ण कामं आहेत त्याच्याबद्दलचं त्याच्यामध्ये सगळं असतं. पण वैयक्तिक जाहीरनामा जर म्हटलं, ज्या प्रभागामध्ये मी काम करतो त्याच्या एक सेपरेट काही समस्या असतात. त्यामध्ये मगाशी मी जसं तुम्हाला त्या समस्यांविषयी देखील तुम्हाला मी सांगितलं की खूप काही मोठी आव्हानं आमच्याकडे. खरं तर आमचा जो प्रभाग आहे याच्यामध्ये बहुतांशी लोक सेवानिवृत्त आहेत. मला खूप त्यांच्यासाठी काम करायची इच्छा असते. एक तर खरं तर आता तुम्ही बघत असाल रोजगाराच्या संधी भारतात त्या मानाने कमी असल्यामुळे अनेक लोकांना अमेरिकेमध्ये
जर्मनीमध्ये विविध देशांमध्ये काम करण्यासाठी जावं लागतं आणि एकदम विद्यार्थी शिकून बाहेर पडला की त्या ठिकाणी त्या घरामध्ये ते आई वडील दोघंच असतात आणि त्यांना बोलण्यासाठी सुद्धा कोणी नसतं. तर मग म्हणून आमच्या इथे वेगवेगळे प्रौढ नागरिक मंडळ, ज्येष्ठ नागरिक मंडळाची स्थापना झाली आहे की ज्याच्यातनं सगळे ज्येष्ठ नागरिक स्वतःला विरंगुळा करून घेतात. त्या लोकांबद्दल मला खूप सहानुभूती आहे. त्यांच्यासाठी खूप काही करण्याची माझी इच्छा आहे. कारण की एकाकी त्यांचं जे जीवन आहे त्याच्यामध्ये कुठेतरी आनंद निर्माण करण्याचा खालीचा वाटा मला कुठल्या तरी माध्यमातून घ्यावासा वाटतो. त्यासाठी मी ज्येष्ठ नागरिक मंडळांशी कायम संबंध माझा जोडलेला असतो. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी जात असतो, त्यांच्यामध्ये मिसळत असतो आणि त्यांच्याकडून खूप काही मला शिकायला मिळतं. त्यांचे अनुभव खूप मोठे असतात, त्याच्यामधनं देखील मला खूप काही शिकायला मिळतं आणि त्याचा निश्चितच उपयोग मला समाजकार्यामध्ये होतो. त्यांचे विजन्स मोठे असतात आणि आमचा सगळा प्रभाग हा सेवानिवृत्त लोकांचा प्रभाग आहे, रिटायर्ड लोकांचा प्रभाग आहे. ते रिटायर्ड लोकांना देखील कोणीतरी बोलायला पाहिजे असतं, आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी असतं. त्यासाठी आमचं मंदिर देखील खूप मोठं माध्यम आहे. आमच्या मंदिरमध्ये तुम्ही जर कधी आलात तर त्या ठिकाणी अनेक महिला, ज्येष्ठ महिला, त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिक त्या ठिकाणी येऊन आपल्या स्वतःच्या भावनांचं शेअरिंग ते त्या ठिकाणी करत असतात. त्या मंदिरामध्ये हरिपाठ करत असतात आणि देवाच्या दारामध्ये बसून ते एकमेकांचे भावनांचं, एकमेकांचं आदान प्रदान, आपल्या विचारांचं करत असतात. त्या मंदिराच्या माध्यमातून ते काम आम्हाला करायला मिळाले. तसं आपण बघतो की जसं तरुण पिढी आहे, वर्ष 16 ते 25 या वयोगटातली तरुण पिढी ह्या ज्या हातातल्या गॅजेटमुळे क्रीडांगणावर जायचं विसरून गेलेली आहे. ती देखील आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने खूप चिंतेची बाब आहे. मग त्याच्या पार्श्वभूमीवरती त्या सगळ्या काळाची गरज ओळखून आमच्या सीमाताई जेव्हा नगरसेविका होत्या तेव्हा तिथे समर्थ जॉगिंग ट्रॅकची निर्मिती त्या ठिकाणी केली आणि मग त्या प्रभागातील सर्वच लोक, म्हणजे ते व्हॉलीबॉल खेळाडू असोत, क्रिकेट खेळाडू असोत, त्याच्यानंतर फुटबॉल खेळाडू असो, ह्यांना सगळ्यांना एक मोठं मैदान उपलब्ध झालेलं आहे. तो एक खूप आनंदाची गोष्ट, ती आमच्याकडनं एक मोठं काम झालेलं आहे. आणि आज त्याच परिसरामध्ये, त्या समर्थ जॉगिंग ट्रॅकमध्ये देवायनीताई फरांदे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आता एक मोठा स्विमिंग पूल सुरू झालेला आहे. ही एक मोठी आनंदाची गोष्ट आहे. गेल्या अनेक वर्ष प्रतीक्षेत असलेलं एक मोठं स्विमिंग पूलचं काम झालं आहे की जे सावरकर पुलापर्यंत आम्हाला जावं लागायचं, ते आता आमच्या जवळ ती सुविधा झाल्यामुळे त्या लोकांमध्ये तसं आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि भविष्यामधल्या योजना जर म्हणाल तर अजून शिवसत्य क्रीडा मंडळ जे आहे त्या ठिकाणी आम्हाला एक मोठं बॅडमिंटनचं कोर्ट प्रस्तुत होतं, पण मग तिथल्या नागरिकांच्या थोड्याशा नाराजीमुळे किंवा विरोधामुळे आम्हाला ते दुसरीकडे शिफ्ट करावं लागलं. परंतु ते ग्राउंड जे मोकळं झालेलं आहे त्या ठिकाणी विविध खेळांचे आता आम्ही सुरुवात करणार, जसं हँडबॉल असेल किंवा विविध नवीन क्रीडा प्रकार असतील, त्याचं आम्ही त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. महापालिकेच्या माध्यमातून निधी आणून त्या ठिकाणी छोटासा जॉगिंग ट्रॅक आणि ग्रीन जिम म्हणाल तर आमच्या प्रभागामध्ये कमीत कमी 25 ठिकाणी आम्ही ग्रीन जिम लावला आहे. त्याचा उपयोग महिला माता भगिनी देखील त्याचा उपयोग करत असतात. त्याच्यामुळे थोडंसं हेल्थ कॉन्शियस लोक झालेले असल्यामुळे हल्ली त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टींचा आम्हाला उपयोग होतो. भविष्यातल्या येणाऱ्या 5 वर्षामध्ये देखील आम्हाला ग्रीन जिमच्या सुविधा वाढवायच्या. जसं मी तुम्हाला म्हटलं की आमच्याकडे सगळ्यात जास्त ओपन स्पेस किंवा सगळ्यात जास्त गार्डन असलेला परिसर असल्याप्रमाणे सगळ्या ठिकाणी आम्हाला ग्रीन जिम बसवणं शक्य होणार आहे आणि प्रत्येक नागरिकाला घराजवळ व्यायाम करण्याची सुविधा आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. आणि नुसताच व्यायाम नाही तर त्या अनुषंगाने रोज सकाळी लोक एकमेकांना भेटतील, एकमेकांचे विचार जाणून घेतील आणि एक चांगला सुसंस्कृत समाज आणि सुसंस्कृत लोकांचं संघटन करण्याची त्यातनं आपल्याला संधी मिळेल आणि ते संघटन होऊन नक्कीच आमचा प्रभाग सुसंस्कृत, सुशिक्षित प्लस सशक्त देखील होण्यास मदत होईल. हे या गोष्टीचा मला खूप आनंद आहे. क्या बात आहे. विविध कामांबद्दल तर आपण बोलतोच योगेश सर. अत्यंत भावनिकरित्या, सांस्कृतिकरित्या नाशिकच्या जवळचा असलेला विषय येऊन ठेपलेला आहे तो म्हणजेच सिंहस्थ कुंभमेळा. त्यासाठी शहराबद्दल किंवा आपल्या प्रभागाबद्दल तुमचे काय नियोजन आहे, तुमच्या काय अपेक्षा आहेत, काय विजन आहे? खरं तर आपण सगळेच नाशिकवासी जेवढे आहोत आपण ते सगळे खूप भाग्यवान याच्यासाठी आहोत की खरं तर आपली ही जी मंत्रभूमी आहे नाशिक,
तिथं दर 12 वर्षांनी कुंभमेळा आपल्या या ठिकाणी होतो आणि आपल्या भारत काय तर सगळ्या जगभरातनं आपल्या या ठिकाणी कुंभस्नान करण्यासाठी सगळे लोक, आपले हिंदू धर्माचे लोक येत असतात. ते आपल्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. दुसरी भाग्याची गोष्ट अशी की दर 12 वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्याला केंद्र शासन असो, राज्य शासन असो, याच्यातनं भरघोस निधी येतो आणि त्या अनुषंगाने खूप मोठी विकास कामं आपण या ठिकाणी करू शकतो. आणि मग वाढणारं शहर जे आहे त्याचं आपण जेव्हा नियोजन करतो, प्लॅनिंग करतो, त्याच्यासाठी विविध म्हणजे महामार्गावर जाणारे विविध रिंग रोड्स असतील, त्याच्यानंतर बाकी इतर नागरी सुविधा असतील किंवा त्या शहराचं सुशोभीकरण असेल, आपला जो पवित्र रामकुंड किंवा सगळाच गंगा घाट आहे त्याचं सुशोभीकरण असो, त्या ठिकाणी यात्रेकरूंसाठी विविध सुविधा देण्यासाठी येणारा निधी, या सगळ्याचा सदुपयोग करून आपण सगळेजणं यजमानाच्या भूमिकेत जातो आणि त्या यजमानाच्या भूमिकेतनं आपण हे सगळ्या यात्रेकरूंची सेवा करत असतो. हेच पहिलं आपलं भाग्याचं लक्षण. आणि कुंभमेळ्याच्या निमित्ताने येणारा निधी त्याचं अगदी म्हणजे मायक्रो लेवलला जाऊन त्याचं नियोजन केलं तर खरोखर तुम्हाला सांगतो 12 वर्षांनी आपल्या नाशिकचा विकास होत असतो. जसं आता आपलं मुख्यत्वे नाशिक ते त्र्यंबक रस्ता आहे, तो आता पूर्ण कॉन्क्रिटीकरण होणार आहे. म्हणजे नाशिकचे त्र्यंबक जो खडतर प्रवास होता तो अतिशय आता सुसह्य सगळ्या नागरिकांसाठी, सगळ्या यात्रेकरूंसाठी होणार आहे. ती एक आनंदाची बाब आहे. त्याच्यानंतर नाशिकमध्ये आता येत्या कुंभमेळ्यामध्ये अनेक रिंग रोड्स असतील, अनेक फ्लायओव्हर ब्रिज असतील, याचं देखील प्लॅनिंग आपण सगळेजणं आता सरकारच्या माध्यमातून आपण करत आहोत. आणि या सगळ्या कामामध्ये आमचा देखील कुठेतरी सहभाग याचं भाग्य आम्हाला लाभतं आहे आणि आपण सगळेजणं आता त्यासाठी सज्ज होत आहोत. येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये कुंभमेळा यशस्वी करण्यामुळे सर्व स्तरावरचे सगळ्या समाजातल्या सगळ्या घटकांची ती जबाबदारी आहे की हा कुंभ अतिशय यशस्वीरित्या पार पडून आपल्या नाशिक शहराचं नाव, हे नावलौकिक हा पूर्ण जगभरात वाढावा, या दृष्टीने आम्ही सगळेजण काम करण्याची आमचा मानस आहे. योगेशजी, सगळ्यात एक महत्त्वाची चर्चा कानावर येत असते, जी तुम्ही इतर नगरसेवकांपेक्षा वेगळी करत असता, की तुमचा प्रभागातल्या लोकांशी कनेक्ट फारच सॉलिड आहे असं लोक म्हणतात. म्हणजे बऱ्याचशा तुमच्या विरोधकांनाही थोडासा हेवा वाटतो आणि ही कला शिकून घेण्याची त्यांना इच्छा असते. काय असं वेगळं करतो? याची 2-3 कारणं आहेत. खरं तर हा जो प्रभाग, ज्या प्रभागाचं गेली 9 वर्ष झाले असं म्हणायला हरकत नाही, मी जे प्रतिनिधित्व करतो तो प्रभागाशी मी इतका एकरूप झालो आहे कारण की माझा जन्मच त्या प्रभागात झालेला आहे. म्हणजे आम्ही सुरुवातीला अशोक स्तंभावरती गंगावाडीमध्ये राहत असू, त्या ठिकाणी माझा जन्म झाला आहे. तो भाग देखील या प्रभागात आहे. त्याच्यानंतर काही कालांतराने आम्ही अशोक स्तंभावरती आपल्या सर्कल सिनेमाच्या तिथे राहायला गेलो, तो भाग देखील याच प्रभागात आहे. त्याच्यानंतर मग काही दिवसांनी आम्ही गेली 25 वर्ष गंगापूर रोडवरती म्हणजे एस टी कॉलनीच्या भागात आमचं वास्तव्य आहे, आम्ही आमच्या तिघाही भावांचं. त्यामुळे तो सगळा प्रभाग हा लहानपणापासून मी त्याच्याशी एकरूप झालेलो आहे. लहानपणापासून मला माहिती असलेली ते सगळा भाग आहे. नुसताच प्रभागाची माहिती नाही तर त्या प्रभागात राहणारी माणसं असतील, म्हणजे आता काही स्लम तुम्ही जर म्हटले तर मल्हारखाना असेल, जोशीवाडा असेल, या सगळ्या ठिकाणी त्या प्रत्येक कुटुंबामध्ये माझी उठबस लहानपणापासून आहे. जेव्हा मला काहीही कळत नव्हतं तेव्हापासून आम्ही घारपुरे घाटावरती पोहायला जायचो. त्या घारपुरे घाटावर पोहायला शिकवणारी जी लोकं आहेत ते सगळे मल्हारखानीतली माझे मित्र होते आणि आजही मी तिथे गेलो तर मला माझं लहानपण आठवतं. इतकं मी त्यांच्याशी माझे जिव्हाळ्याचं नातं आहे. आज मी एस टी कॉलनीत राहतो. तो जो सगळा परिसर आहे, गेली 25 वर्ष आम्ही तुळजाभवानी ट्रस्ट असेल, चेतना जागृती मंच असेल, या सगळ्या मंडळांची स्थापना करून सगळ्या लोकांना आम्ही एकत्र केलं आणि सगळ्या लोकांना घेऊन आम्ही काम करत असतो. माझ्या बाबतीत तुम्ही जो प्रश्न विचारला की तुम्ही वैयक्तिक सगळ्यांना ओळखतात, तो खरं तर असे अनेक लोक आहेत की जे ओळखतात, पण माझ्या बाबतीत जर म्हणाल तर मला लोकांशी जिव्हाळ्याचं नातं प्रस्थापित करणं हा माझा छंद आहे. आणि त्याच्यामुळे मी एखादा नवीन व्यक्ती मला भेटली, जसं आता तुम्हाला मी विचारलं तुम्ही कुठे राहत होता, मग आमका हा जो माझा स्वभाव आहे ना, आणि हे एकदा तुम्ही दिलेली माहिती मी माझ्या एकदा डोक्यात बसली की मी कधीही ती विसरत नाही. मी थोडं तुम्हाला कट करेन आणि मी तुम्हाला हाच प्रश्न विचारेन की हे प्रत्येकाला सहज शक्य नसतं. बरेच जण असं करण्याचा प्रयत्न करत असतात की चौकशी करतात, थोडंसं जाणून घेतात,
पण ह्या स्मरणशक्तीचं गुपित काय आहे? कारण की आता तुम्ही आपलं जेव्हा बोलणं चालू होतं तुम्ही 2 नावं सांगितली आणि ती तंतोतंत तशीच होती. सो हे नावं लक्षात ठेवण्याचं गुपित. नावं लक्षात ठेवणं म्हणजे माझं ते जे बी म्हणजे आता सगळ्याच लोकांशी माझं जिव्हाळ्याचं नातं म्हणजे प्रभागात एकही इमारत अशी नसेल की तिथे माझ्याशी डायरेक्ट ओळख असणारे 2-4 लोक नाही येत असं. कारण गेली 25 वर्ष आता सीमा वहिनींच्या माध्यमातून आम्ही जेव्हा त्यांच्या पहिल्या इलेक्शनपासून जेव्हा आम्ही निघालो तर तेव्हा आम्ही हे जर तेव्हा हा जो गंगापूर रोड जो आहे तेवढा एवढा पूर्ण विकसित झालेला नव्हता. मग त्या गंगापूर रोडची जी जुनी जाणती माणसं आहे ती शिवसत्य क्रीडा मंडळामध्ये मी पूर्वीपासूनच बोकील सरांबरोबर काम केलेलं असल्यामुळे त्या परिसरातल्या सगळ्याच क्रीडा क्षेत्रातल्या लोकांशी माझा संबंध आला. मी नाट्यक्षेत्रात काम करत असल्यामुळे माझ्या नाटकातले काही मित्र ते देखील याच प्रभागात राहतात. या सगळ्यांशी मी पुन्हा प्रस्थापित सगळे नाती केली आणि मी सगळं कोणाचं नातेवाईक कोण आहे, कुठल्या ताईचं माहेर कुठलं आहे आणि कुठलं ती कोणाच्या घरातून आली, या सगळ्या गोष्टींचा मला अभ्यास करण्याचा छंद आहे. आणि सुदैवाने माझी स्मरणशक्ती थोडी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जास्त चांगली असल्यामुळे किंवा मला त्या गोष्टींची आवड असल्याकारणाने मला ते सगळ्या गोष्टी लक्षात राहतात आणि त्या लक्षात ठेवणं हे माझ्यासाठी खूप गरजेचं असतं की कारण मी राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करत असताना प्रत्येक माणसाविषयी अभ्यास असणं खूप गरजेचं आहे असं मी समजतो. आणि हा जो गुण आहे हा माझ्या वडिलांकडनं मला मिळाला. माझ्या वडिलांचे मित्रसुद्धा मला असे सांगतात की तुझ्या वडिलांना खूप नातेसंबंधांची वगैरे खूप माहिती होती, कोण माणूस कुठला आहे, कुठल्या गावचा आहे, या सगळी माहिती तुला होती. तसाच छंद मला लागलेला आहे. म्हणजे कदाचित त्यांच्याकडनं मला हा गुण मला मिळाला असावा, पण त्याचा उपयोग मला लोकांशी कनेक्ट राहण्यामध्ये खूप त्या गुणाचा उपयोग होतो. या एका गुणाचा अजून एक उपयोग तुमची अशी ओळख आहे की तुमचे सर्व पक्षीय मित्र आहेत. म्हणजे विरोधकही असतील म्हणजे त्यांच्या पक्षातले पण काही जण तुमचे मित्रसंबंध आहेत, चांगलं बोलतात तुमच्याविषयी. याच्या मागचं काय गुपित नाही म्हणणार मी, पण ह्याच्या मागचे हे स्किल काय आहे? कशा पद्धतीने हा कनेक्ट टिकून ठेवणं गरजेचं आहे, काय सांगाल? खरं सांगू का, मित्र आणि पक्ष याचा तसा काही मैत्री आणि पक्ष याचा तसा काही संबंध. मैत्री ही हार्ट टू हार्ट असते असं मी समजतो. आणि मैत्री निर्हेतुक असली ना की ती कुठल्या उद्देशाने मैत्री तर तुम्ही करत नसाल तर ती निखळ मैत्री खूप टिकाऊ पण असते. आणि मग ती कुठल्याही विचाराच्या माणसाशी तुमची मैत्री होऊ शकते. त्याच्यामध्ये तुमचं जेंडर मॅटर करत नाही, तुमचे विचार मॅटर करत नाही, फक्त हार्ट टू हार्ट चांगली माणसं म्हणजे तुमच्या चांगल्या क्वालिटीचे मित्र असणं खूप गरजेचं आहे आजच्या काळामध्ये. आणि ते मित्र जमवण्याचा माझा स्वभाव लहानपणापासूनच आहे. म्हणजे मी माझं आयुष्यच सगळं मित्रांमध्ये गेलं आणि मित्र हाच माझा श्वास आहे असं मी समजतो. आणि सगळ्या मित्रांना पण ते माहिती आहे. म्हणजे माझी सकाळ जी होते ना 7 वाजेपासून जे मी बाहेर पडतो ते कंटिन्युअस वेगवेगळ्या मित्रांमध्ये असतो. पण मग आणि माझ्या मित्रांचं म्हणाल तर मला वयाची सुद्धा मर्यादा आहे. म्हणजे माझ्यापेक्षा 20 वर्ष लहान पण माझे मित्र आहेत, माझ्यापेक्षा 30 वर्षांनी मोठे देखील माझे मित्र आहेत. ते त्या लेवलला जाऊन मी मैत्री करण्याचं कसब माझ्यामध्ये असल्या कारणाने मला मैत्री करणं खूप आवडतं. आणि म्हणूनच सर्व पक्षीय सर्व विचारांचे, सर्व धर्माचे माझे खूप मित्र, अतिशय जिव्हाळ्याचे मित्र आहेत. त्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. खरं तर तुमच्याशी अजून खूप गप्पा मारायची इच्छा आहे, मला वेळेचं बंधन असल्या कारणाने आपल्याला थोडंसं घ्यावं लागेल. सर, आता तुम्ही जसं म्हटलेत की 20 वर्ष लहानपण आणि 30 वर्ष मोठेपण, तसेच अबाल वृद्ध आता आपल्याकडे आपल्या प्रभागात आहेत आणि 18 वर्षाच्या वरील सगळेजण वोट करायला येणार आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये असतं की काय कामं अशी मला बघायला मिळणार आहेत की ज्याच्यामुळे मी या उमेदवाराला माझा जनमताचा एक महत्त्वाचा कल देऊ. काय काय कामं येऊ घातलेली आहेत तुमच्या प्रभागातल्या लोकांना, शहरासाठी तुम्ही जरा सांगाल? खरं तर मी पुन्हा एकदा सांगतो, मी स्वतःला खूप भाग्यवान याच्यासाठी समजतो की ज्या प्रभागाचं मी प्रतिनिधित्व त्या सभागृहामध्ये करतो त्या प्रभागामध्ये अत्यंत सुसंस्कृत, सुशिक्षित, सुज्ञ नागरिक त्या ठिकाणी राहतात की ज्यांना कामाच्या प्रोसिजरबद्दल ज्यांना माहिती असते, त्यांना माहिती देण्याची गरज नाही. किंवा एखादं मोठं काम हाती घेतलं की त्याची प्रोसिजर काय आहे, मग त्याचा निधी आणण्यापासून त्याचं सगळं त्याला प्रशासकीय मान्यता मिळणे किंवा त्याला तांत्रिक मान्यता मिळणे, त्याच्यानंतर त्याला आर्थिक मान्यता मिळणे, या सगळ्या प्रोसिजर असतात. हे लोकांना माहिती आहे. हे आज तुम्हाला काम सांगितलं आणि उद्या ते होणार आहे
असं कधी होत नाही. ही एवढी जाण असलेला जो आमचा प्रभाग आहे, खूप सुज्ञ नागरिक आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं काम करताना तुमचा हेतू शुद्ध असला पाहिजे, याची देखील जाण लोकांना आहे. हे शुद्ध हेतूने आम्ही काम करत असतो आणि त्या सगळ्या अडचणींवर मात करून नागरी सुविधा. आणि तुम्ही म्हणाल वेगवेगळ्या वयोगटातले मतदार त्या ठिकाणी मतदानाला येणार आहेत, हे अगदी बरोबर आहे. आणि प्रत्येक माणसाला हे या नगरसेवकाकडनं माझ्यासाठी उपयुक्त असं काय काम आहे असं वाटणं एकदम स्वाभाविक आहे. म्हणजे मग त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील, ज्येष्ठ नागरिकांसाठी काय सुविधा आपण दिल्या पाहिजे. आता आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आमच्या भागामध्ये जवळजवळ 5-6 मोठमोठी विरंगुळा केंद्र आहेत की ज्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक विविध कार्यक्रम त्यांचे घेतात आणि त्यांचं जो आयुष्याचा उत्तरार्ध आहे तो अतिशय आनंदाने व्यतीत करत असताना आपण बघतो. त्यासाठी आम्हाला बरीच कामं आणि त्यांचं मार्गदर्शन पण आम्हाला मिळतं. दुसरं गोष्ट आहे युवा. आता खरं तर आमच्या या सगळ्या परिसरामध्ये कमीत कमी 10 मोठमोठ्या शिक्षण संस्था आहेत. मग त्याच्यामध्ये गोखले एज्युकेशन सोसायटी असेल, मराठा विद्याप्रसारक समाज असेल, किलबिल सेंट जोसेफ स्कूल असेल, डॉन बॉस्को असेल, निर्मला कॉन्व्हेंट असेल आणि मराठा विद्याप्रसारक समाजाच्या अनेक शाखा. मग ज्याच्यामध्ये आर्किटेक्ट कॉलेज आहे, ॲग्रिकल्चर कॉलेज आहे, इंजिनिअरिंग. आपण जो प्रश्न विचारला की विविध वयोगटातले मतदार या ठिकाणी मतदान करणार आहेत 15 जानेवारीला, तर तो मतदानाला जाणारा जो मतदार आहे तो स्वाभाविकपणे हा विचार करणार की या प्रभागामध्ये माझ्या उपयोगाचं काय काम झालेलं आहे किंवा काय काम होऊ शकतं आणि ते काम कोण करू शकतं, अशा उमेदवाराला मी मतदान करेल, असा एक विचार त्याच्या मनात येणं स्वाभाविक आहे. तर मला असं सांगावंसं वाटतं की जे प्रौढ नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्यासाठी आमच्याकडे अनेक विरंगुळा केंद्र आम्ही चालू केलेले आहेत आणि या विरंगुळा केंद्राचा विकास देखील हळूहळू होतो आहे, त्यांची संख्या वाढते आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यासाठी ज्या विविध सुविधा आहेत, जसं मी मागाशी तुम्हाला म्हटलं, भाजी मार्केटमुळे ज्या ज्येष्ठ नागरिकांना चालणंसुद्धा खूप मुश्किल होऊन गेलेलं आहे, अशी परिस्थिती झाली आहे. ते खूप आव्हानात्मक मोठं काम आहे आणि त्या सगळ्या अतिक्रमणाचं उच्चाटन करणं हे एक आपल्या येत्या 5 वर्षातलं आमचं हे मिशन असणार आहे. त्याच्यानंतर युवकांचं म्हणाल तर आमच्या प्रभागामध्ये म्हणजे नाशिक शहरात सगळ्यात जास्त शिक्षण संस्था असलेला प्रभाग आमचा आहे, मोठ्या शिक्षण संस्था. त्याच्यामध्ये मराठा विद्याप्रसारक समाज आहे, गोखले एज्युकेशन सोसायटी आहे, त्या किलबिल सेंट जोसेफ आहे, डॉन बॉस्को आहे, निर्मला कॉन्व्हेंट आहे. त्याच्यानंतर अजून मराठा विद्याप्रसारक समाजाचे खूप मोठमोठे युनिट आमच्या ठिकाणी. त्याच्यामध्ये आग्रकमानी म्हणाल तर त्या ठिकाणी बाबुराव ठाकरे इंजिनिअरिंग कॉलेज आहे, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर कॉलेज आहे, त्यानंतर आर्किटेक्चर कॉलेज आहे, हॉरायझन अकॅडमीच्या 3 युनिट आमच्याकडे आहेत, त्या मोठ्या शाळा आहेत. त्याच्यानंतर अभिनव बाल विकास मंदिर, मराठा हायस्कूल, KTHM कॉलेज, हा सगळ्या शिक्षण संस्था आमच्या इथे असल्याकारणाने आमच्याकडे शिक्षण घेणाऱ्या युवकांची संख्या म्हणजे बाहेरगावून येऊन आमच्याकडे इथे शिक्षण घेणाऱ्या युवकांची संख्या खूप आहे. की मी आमच्या प्रभागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फ्लॅट्समध्ये एक शेअरिंग करून हे सगळे विद्यार्थी राहत असतात. त्यांच्या अभ्यासाची व्यवस्था आम्ही आत्तापर्यंत समर्थ अभ्यासिकेच्या माध्यमातून आम्ही करू शकलेलो आहे. मला सांगायला आनंद होतो की आमच्या वहिनी सीमाताई हिरे यांनी एका मोठ्या समर्थ अभ्यासिकेची स्थापना करून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची व्यवस्था केलेली आहे आणि त्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी मोटिवेशनल सगळे प्रोग्राम त्या ठिकाणी आम्ही आयोजित करत असतो. त्याच्यातनं निश्चितच त्यांना फायदा होतो आणि आमच्या अभ्यासिकेत अभ्यास करणारे अनेक विद्यार्थी IAS लेवलपर्यंत आज गेले, हे सांगायला मला खूप आनंद वाटतो आणि अभिमानही वाटतो. ती अभ्यासिका आम्ही कंटिन्युअसली रन करत आहोत. योगेशजींबरोबरच्या गप्पा चालू आहे त्याच्यामधून आपल्याला संवाद, सहकार, सहकार्य, विकास या सगळ्या गोष्टींचे पैलू आपल्याला बघायला मिळाले. जाण्याच्या पूर्वी बऱ्याच गप्पा अजून आपल्या होऊ शकतात, मला करायला आवडतील, पण तुमच्याबरोबर एक व्यक्ती म्हणून मला तुम्हाला जाणून घ्यायला अजून आवडेल. जाण्याच्या पहिले मतदानाचा टक्का वाढण्याकरता एक जनतेला आवाहन करा, कारण की हा सगळ्यात एक कळीचा मुद्दा असतो की सगळ्या गोष्टी येऊ घातलेल्या असतात, पण जिथपर्यंत बाहेर येऊन लोक वोट नाही करणार तिथपर्यंत हे शक्य होऊ नाही शकणार. जनतेला या सगळ्या आपल्या चर्चेमध्ये मला वाटतं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्ही आत्ता मला विचारलेला आहे. खरं तर मतदान करणे हे प्रत्येक मतदाराचं अत्यंत संविधानिक परमकर्तव्य आहे असं मला वाटतं.
आणि नेमकं मतदानाच्या दिवशी उदासीनता जेव्हा आपल्याला दिसते तेव्हा हे चांगल्या लोकशाहीचं द्योतक नाही आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त मतदान होणे हे याच्यासाठी गरजेचं आहे की आपल्याला आपल्या घटनेने आपल्या संविधानामध्ये सगळ्यात मोठा अधिकार दिला आहे तो मतदानाचा दिला आहे आणि त्याच्यामध्ये कुठे भेदभाव केलेला नाही आहे. म्हणजे जो कोणी अब्जोपती करोडपती माणूस असेल त्याला देखील एकाच मतदानाचा अधिकार आहे आणि जो अत्यंत दारिद्र्य रेषेखाली असलेला जो नागरिक असेल त्याला पण एकाच मताचा अधिकार आहे. हा समान अधिकार आपल्या सगळ्यांना आपल्या संविधानाने दिला आहे. त्याचं पवित्र कर्तव्य आपण पार पाडलं पाहिजे असं मला वाटतं. खरं तर जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा त्या प्रभागात असेल किंवा त्या मतदारसंघातल्या नागरिकांची जागरूकता अधोरेखित होत असते. त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त टक्केवारीने मतदान होईल असं आपण सगळ्यांनीच बघितलं पाहिजे. आमच्या नाशिक शहरामध्ये प्रबोधन मंच नावाची जी संस्था आहे त्या प्रबोधन मंचाच्या माध्यमातून सगळेजणं विविध वस्त्यांमध्ये जाऊन मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रबोधन करत असतात. यावेळी वेळेस तसा मानस आहे की प्रबोधन मंचाच्या माध्यमातून मतदानाचा टक्का वाढण्यासाठी निश्चितच कार्य केलं जाईल आणि मी आपल्या माध्यमातून देखील आमच्या सगळ्या नागरिकांना या ठिकाणी आव्हान करतो की जास्तीत जास्त घराबाहेर पडून लवकरात लवकर मतदान करा आणि मतदानाचा टक्का वाढवून आपल्या हे मतदानाचं पवित्र कार्य करा आणि आपला प्रभाग अत्यंत जागरूक नागरिकांचा प्रभाग आहे असा देखील संदेश आपण सगळ्या नाशिक महानगरामध्ये द्यावा अशी विनंती करतो. आजपर्यंत मला सर्व नागरिकांनी सर्व मतदारांनी भरपूर मतं दिले आणि त्याच्यामुळे आपली सेवा करण्याची संधी देखील मला प्राप्त झालेली आहे आणि अजूनही याहीपेक्षा दुप्पट ताकदीने दुप्पट ऊर्जेने आपली सेवा करण्याची माझी मनापासून इच्छा आहे. अतिशय प्रबळ इच्छा आहे. तर ह्याही वर्षी मला भरघोस मताने निवडून देऊन आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त लोकांनी मतदान करून मला भरघोस मताने निवडून द्या असं आव्हान विनंती मी आपल्या माध्यमातून या सगळ्या नागरिकांना करतो. जास्तीत जास्त लोक येत्या 15 जानेवारीला येऊन आपण सगळ्यांनी मतदानाचं पवित्र कर्तव्य करून मला भरघोस मताने निवडून द्या अशी मी सगळ्यांना विनंती करतो. क्या बात आहे. सो आपल्या सगळ्यांना आपलं परम कर्तव्य आणि आपल्याला संविधानाने दिलेला एक अधिकार बजावायचा आहे. प्रभाग क्रमांक 7 मधील आपले सगळ्यांचे आवडते लाडके नेते श्री योगेशजी मुन्ना हिरे ज्यांना परिचित या नावाने सगळे ओळखतात त्यांना भरघोस मतांनी तुम्हाला विजयी करून द्यायचं आहे ज्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे. पुन्हा अशाच एका व्यक्तिमत्वाला पुन्हा अशाच एका चर्चेला पुन्हा एकदा भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.